मित्रांनो, आमचे बाबा बोलायचे, गाढवा तुला कशाची चव, मला हराळीच मऊ. आणि अगदी तसंच काम तुमच्या वैष्णवी दिदीचं आहे. तर आज सकाळी आईने नाश्त्यामध्ये भोपळ्याचे धपाटे म्हणजेच पराठे बनवले होते. ज्याचा फक्त सुगंध जरी घेतला तर तुमच्या तोंडामध्ये पाणी न येता पाण्याचा पूर येऊ शकतो. पण मॅडमला इतके टेस्टी असणारे पराठे नव्हते खायचे, त्यांना आता अंड्याचं ऑमलेट खायची तलब झाली होती. पण देव पण म्हणला असेल, काय ग पोरी तुला काय एवढी खायची तलब आहे, म्हणून मॅडमनी व्हेजिटेबल कट केलेले खाली सांडले आणि तेच खाली सांडलेल्या कोथिंबीरचा एक एक पत्ता घेऊन मॅडम अंड्याच्या ऑमलेट मध्ये वापरणार होते. पण तेवढंच मी रेकॉर्डिंग चालू केली आणि त्याच्यामुळे मॅडमनी ती फेकून दिली आणि दुसरी कटिंग केली. असो, अशा जनावरांकडे नाही लक्ष दिलं तरच चांगलं. आंघोळ करून फ्रेश झालो तोपर्यंत आईचे पराठे पण झाले होते. पराठ्यावर खायला दही नव्हतं, त्याच्यामुळे खाली जाऊन लगेच दही आणलं. पराठ्यांचा सुगंध कावळे गल्लीमध्ये सुद्धा गेला होता, त्याच्यामुळे कावळे पण पराठे खायला आले होते. या क्षणाला मला असं वाटलं की कावळ्यांना सुद्धा कळतं की कोणत्या टायमिंगला काय खायचं आणि काय नाही, पण तुमच्या वैष्णवीला बिलकुल पण कळत नाही. आख्या घरामध्ये पराठ्यांचा इतका सुंदर सुगंध दररोज होता, त्याच्यामध्ये तुमच्या वैष्णवी मॅडमच्या ऑमलेटचा घाण वास घुसला, त्याच्यामुळे पूर्ण घरामधलं वातावरण मॅडमच्या तोंडासारखं अगदी घाण झालं. या ऑमलेटकडे बघून मला ऑमलेट कम पिझ्झा जास्त वाटत होता. माझ्याने सांगतो मित्रांनो, या ऑमलेटकडे बघून माझ्या पण तोंडाला पाणी सुटलं, पण मी कसं तरी ते कंट्रोल केलं. घरामध्ये ब्रेड पडलेल्या मॅडमला कुठलं देख होतं, त्याच्यामुळे ते ब्रेड घेतला आणि ऑमलेट सोबत खाऊन संपून टाकण्याचा चांगला प्रयत्न केला. जर तुमच्या पुढे एका बाजूला अंड्याचं ऑमलेट आणि दुसऱ्या बाजूला भोपळ्याचा पराठा ठेवला असेल तर तुम्ही काय चूज कराल मला नक्की सांगा. बाकी यासाठी एवढंच, उद्या भेटूया.